श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज मी घेऊन आलेली आहे तुमच्या बॉडीसाठी एक स्क्रब जो खूप इझी आहे. तुमच्या बॉडीवरचं डेड स्किन, ड्रायनेस आणि टॅनिंग काढून टाकणार आहे. त्यासाठी लागणार आहे आपल्याला तांदळाची पिठी, बेसन आणि मसुराचं पीठ आणि माझी आवडती आंबी हळद. फक्त आपल्याला ह्या सगळ्या साहित्य आपल्या घरगुती किचनमधूनच अवेलेबल आहे. फक्त आपल्याला आणायची आहे ती आंबी हळद. असं आपल्याला घरगुती पण हळद चालतं, पण त्याने आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या बॉडीवर थोडा पिवळसरपणा दिसतो. त्यामुळे तुम्ही मोस्टली आंबी हळद घेऊन या. मग ही आंबी हळद जर आणली आपण तर वेगवेगळ्या फेस पॅकमध्ये आपण टाकू शकतो. आपल्याला हा स्क्रब कसा बनवायचा हे आता आपण बघूया. तर मी इथे 1 वाटी तांदळाची पिठी, त्याच्यानंतर 1 वाटी मसुराचं पीठ आहे आणि 1 वाटी बेसन आहे. हे मी होईस्तोवर सारख्या प्रमाणात घेतलेलं आहे, पण तुम्ही थोडं मागे पुढे करू शकता, पण सारख्या प्रमाणात घेतलं तर सगळ्यात चांगलं. आणि त्याच्यानंतर मी घेतले आंबी हळद. याच्यामध्ये मी आधीच सांगितलं आहे की आंबी हळदच घ्यायची, कारण आपल्या घरातली जर घेतली आपण तर ती त्याचा पिवळसरपणा दिसतो आपल्या चेहऱ्यावर, आपल्या बॉडीवर. त्याच्यामुळे होईस्तोवर तुम्ही आंबी हळदच घ्या. आणि जर घरातली घेतली तर मी मागे पण सांगितलं तुम्हाला की त्याची कुठलीही भेसळ वगैरे नको त्यामध्ये, त्याच्यामुळे ती पण घरगुतीच घ्या तुम्ही. आता ह्या तिन्ही पावडर आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहे. व्यवस्थित एकत्र करायच्या, नाहीतर वरती बेसन राहील, खाली तांदूळाची पिठी राहील, असं नाही करायचं. सगळं एकत्र मिक्स झालं पाहिजे. तांदळाची पिठी ही एक नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे. ती आपली म्हणजे चेहऱ्यावरची डेड स्किन असेल, धूळ असेल ते सगळं काढते आणि आपल्या स्किनला स्मूथ बनवते. तसंच आपल्या बॉडीवर जे डेड स्किन वगैरे असेल किंवा रफनेस असेल ते सुद्धा ते काढते. त्याच्यामुळे हा तुम्ही बॉडी स्क्रबसुद्धा यूज करू शकता किंवा आपल्या फेसला पण थोडंसं घेऊन यूज करू शकता. याचं मी पुढे तुम्हाला सांगतेच आहे. जसं आपल्या पूर्वीच्या काळी आपल्या आजी नानी हे तांदूळाचंच पीठ यूज करायच्या किंवा बेसन, मसुरीचं पीठ, त्याचंच हे आहे सगळं. आणि याच्यात मी घेतलेली आहे थोडीशी मुलतानी माती. हे ऑप्शनल आहे, तुमच्याजवळ असेल तर ॲड करा, नसेल तर हा आपला बेस झालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही आता चंदन पावडर ॲड करू शकता. तुमच्या सोयीनुसार तुम्ही याच्यामध्ये व्हेरिएशन करू शकता. कॉफी पावडर टाकू शकता, नंतर रोज पावडर किंवा संत्र्याची पावडर, हे तुम्ही याच्यामध्ये काहीही टाकू शकता. तुमच्या स्किनला काय सूट होते ते तुम्ही ॲड केलं तरी चालेल याच्यामध्ये. हा आपला फक्त बेस झालेला आहे. तर आपण हे छान आता मिक्स करून घेतलेलं आहे. तर बेसन म्हणजे स्किन डीप क्लीन करण्याचं काम करतं, ते ऑइल कंट्रोल करतं, नंतर टॅनिंग कमी करतं. तसंच मी आता इथे तयार करत आहे दह्यामध्ये. तुम्ही याच्यामध्ये रोज वॉटरमध्ये करू शकता, पण ते फेसपुरतं लावण्यापुरतं रोज वॉटर लावू शकतो आपण. पूर्ण बॉडीसाठी रोज वॉटर तुम्ही यूज करू शकता, पण तेवढं आपल्याला भरपूर रोज वॉटर लागेल. त्यामुळे तुम्ही साध्या पाण्यात जरी भिजवलं तरी चालेल किंवा कच्चं दूध घेतलं तरी चालेल, कारण आपण जर बॉडीसाठी बनवतो म्हटलं तर आपल्याला भरपूर प्रमाणात दूध किंवा रोज वॉटर लागेल. त्यामुळे तुम्ही दह्यामध्ये किंवा कच्च्या दुधामध्ये हा बॉडी स्क्रब बनवू शकता. आणि मी हे सगळं एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवलेलं आहे, कारण त्याला जर हवा किंवा त्याचं जर मॉइश्चर पकडलं तर मग त्याच्यामध्ये ते बारीक बारीक किडे वगैरे होतात. त्यामुळे त्याला होईस्तोवर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये टाईट पॅक करून ठेवून द्या. तर याच्यामध्ये मसूर पीठ आहे जे डेड स्किन रिमूव्हर आहे आणि स्किन रफनेस किंवा ब्लॅक पॅचेस वगैरे असतात ना, ते हलकं करतं आणि त्वचा मऊ बनवते. मी इथे मुद्दाम आपला राईट हँड घेतलेला आहे की जेणेकरून राईट हँड जास्त आपण यूज करतो, प्लॅटफॉर्म क्लीन करतो. जरी आपल्याकडे भांड्याला मावशी असते तरी पण आपण प्लॅटफॉर्म क्लीन करणं किंवा देवाचे भांडे घासणं किंवा काहीतरी आपल्या उजव्या हाताचं काम सुरूच असतं. त्याच्यामुळे एकदम क्लीन होतं त्याने या बॉडी स्क्रबनी. आणि आपण आता हे स्क्रब आहे म्हणून थोडं हात रब जरी केला तरी चालते, कारण आपल्या चेहऱ्याच्या स्किनपेक्षा आपली जी बॉडीची स्किन आहे, हाताची स्किन आहे, ती खूप रफ असते. म्हणजे आपल्या चेहऱ्याची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, तेवढी हाताची वगैरे आपली एवढी सेन्सिटिव्ह नाही राहत.
मुलतानी माती स्किन डिटॉक्स करते, म्हणजे ती पोर्समध्ये असेल घाण, घाम आणि एक्स्ट्रा ऑइल शोषून घेते. मी हात छान रब करून स्वच्छ करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता हातातला डिफरन्स. मी मुद्दाम इथे उजवा हात दाखवत आहे आणि लगेच याला बॉडी लोशन लावायचं. आपण म्हणतो चेहऱ्याला लावलेलं आहे जरुरी आहे, पण हाताला सुद्धा बॉडी लोशन लावणं मस्ट आहे, कारण आपली हाताची स्किनसुद्धा खूप रफ होते. आता मी त्यातलाच तुम्हाला फेस पॅक चेहऱ्याला पण लावून दाखवते. त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं लिंबूसुद्धा पिळू शकता. जर चेहऱ्याला सूट नसेल होत तर जेव्हा आपण बॉडी स्क्रब करतो तेव्हा त्यामध्ये सुद्धा तुम्ही लिंबू पिळू शकता. आता मी चेहरा आधीच क्लीन करून घेतलेला आहे. तोच फेस पॅक आहे, काही चेंज केलेला नाही आहे मी दही वगैरे लावून टाकूनच, कारण माझ्या चेहऱ्याला दही लिंबू सूट होते. आता तुमची स्किन कशी आहे मी तुम्हाला नेहमीच सांगते की त्याची थोडी पॅच टेस्ट करून टाकत जा कानाच्या मागे, कारण प्रत्येकाची स्किन ही वेगवेगळी असते. त्यामुळे तुम्ही कुठलाही फेस वॉश करताना कानाच्या मागे टेस्ट करत चला, पॅच टेस्ट. आणि फेस पॅक किंवा हे स्क्रब लावायचं थोडं निवांत वेळ काढून लावत चला. काहीतरी आपलं लावायचं आहे म्हणून लावायचं नाही. हे पूर्ण याला छान डबल लेअर वगैरे लावल्या गेली पाहिजे व्यवस्थित, तरच त्याचा इफेक्ट होईल. पूर्ण व्यवस्थित लावून झालं आहे माझं अगदी. आणि हे डोळ्याखाली लावलं तरीही चालेल, कारण याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाही आहे. हे आपले सगळे घरगुती सगळं साहित्य आहे याच्यामध्ये. आणि मी आता तुम्हाला छान क्लीन करून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता आपली स्किन किती छान झालेली आहे. आणि फेस पॅक पूर्ण वाळलं तरी पण त्याच्यावरती थोडंसं ओलावा हे करायचं आणि मगच काढायचं. खूप आणि घासून काढायचं नाही. कुठलंही फेस पॅक हे घासून काढायचं नाही. पहिले थोडासा ओला हात करायचा आपला आणि मगच हळूहळू त्याला क्लीन करायचं. हा फेस पॅक तुम्ही 10 ते 15 मिनटं तुमच्या चेहऱ्यावर ठेवा आणि आठवड्यातून 2 वेळा करा. तुमच्या चेहऱ्यावर खूप सुंदर रिझल्ट येईल. आणि आता मॉइश्चर लावून घ्यायचं. तुम्ही कुठलंही लावू शकता किंवा ऑइल पण लावू शकता. ऑलिव्ह ऑइल, आल्मंड ऑइल किंवा कोकोनट ऑइल कुठलंही लावू शकता तुम्ही. पण ऑइल लावणं किंवा मॉइश्चर लावणं मस्ट आहे, कारण आपली स्किन फेस पॅक लावल्यामुळे ड्राय होते थोडी, त्याच्यामुळे त्याला मॉइस्ट करणं आवश्यक आहे. आणि हे पण आपल्या छान चेहऱ्यामध्ये बॉडीमध्ये छान ॲब्सॉर्ब झालं पाहिजे कुठलंही मॉइश्चर. अशा प्रकारे छानपैकी मसाज करून घ्यायचं, छान रिलॅक्स करायचं. तर अशा प्रकारे आपण त्याचा बॉडी स्क्रब पण यूज करू शकतो आणि फेस पॅक पण यूज करू शकतो. 1 चमचा घ्यायचं आणि रेडी. आणि कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये.